नमस्कार. आज आपण जयजयवंती राग समजून घेऊया. तर जयजयवंती रागाबद्दल स्वर, त्याचे वादी संवादी, आरोह अवरोह, पकड, त्याचा थाट, त्याची विशेषता काय आहे याबद्दल जाणून घेऊया. थोडक्यात सांगतो सगळ्या गोष्टी. अजून आपल्याला या रागाची बंदिश म्हणून घ्यायची आहे. बंदिशीबद्दल सुद्धा मी थोडीसं चर्चा करणार आहे. कुठून सुरू होते, कशी गायची, थोडीशी म्हणूनही दाखवणार आहे. त्याच्यामुळं कमी वेळेत भरपूर गोष्टी समजून घ्यायच्या. आता विशेष म्हणजे जयजयवंती रागामध्ये 2 निषाद, 2 गंधार वापरले जातात. जयजयवंतीचा थाट खमाज आहे. या रागाचा वादी संवादी ऋषभ आणि पंचम आहेत. हा एक राग असा आहे ज्याच्यामध्ये 2 गंधार आणि 2 निषाद आहेत. अजून राग आहेत, पण या रागाला परमेल प्रवेशक असं राग म्हटलेलं आहे. कारण हा जो राग आहे हा एका थाटातून दुसऱ्या थाटामध्ये प्रवेश करतो, म्हणून याला परमेल प्रवेशक राग म्हटलेलं आहे. याची वेळ मध्यरात्रीची आहे. आता आपण याची आणखी काही विशेषता समजून घेऊया. त्याच्यामध्ये आहे बागेश्री आणि देस अशा 2 अंगाने जयजयवंती गायला जातो. आता आपण जो जयजयवंती गाणार आहोत, जो ऐकणार आहात तुम्ही, तो देस अंगाने गायलेला आहे. त्याच्यामध्ये देस अंग अधिक आहे, बागेश्री अंग कमी आहे. काही ठिकाणी बागेश्री अंगाने बंदिशी गायलेल्या आहेत, म्हणून तर जयजयवंती राग हा 2 अंगाने गायला जातो असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला, पाहायला, बघायला मिळते. याचा अर्थ असाच आहे की जयजयवंती राग जो आहे तो बागेश्री आणि देस यांच्या मिश्रणाने बनलेला आहे. आता याच्यामध्ये अजून विशेषता काय आहे ती बघून घेऊया थोडंसं. कारण खूप वेळ लागतो याला. कारण प्रत्येक रागाचं एवढे डिस्कशन, एवढी चर्चा करणं म्हणजे तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. शॉर्टकट आपल्याला थोडंसं लवकरात लवकर माहिती मिळवायची असेल त्याचा प्रयत्न करूया. आता या रागामध्ये परेची एक संगती आहे. ती परेची संगती खूप मधुर वाटते, पण ती कुठे आहे? मंद्र सप्तकातला पंचम आणि मध्य सप्तकातला ऋषभ अशी ती परेची संगती आहे. परे अशी आहे, म्हणून ती एकदम मधुर वाटते आणि ही या रागाची विशेषता आहे. दुसरं म्हणजे हा एक गंभीर प्रकृतीचा राग आहे. आता आपण या रागाची पकड, आरोह अवरोह आणि बंदिश हे बघून घेऊया. सा ध नि रे 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 ग म ग रे ग रे ने सा म प ने सा सा ने ध प म ग रे ने सा ध नि रे रे सा. आ
आता पकड बघूया. रे ग रे सा ध नि प, पंचम पर्यंत जायचं आहे. रे ग रे नि सा ध नि प रे ग रे नि सा. या रागाला खूप म्हणजे एकदा याचा विस्तार सुरू झाला की याला खूप वेळ गाण्यासाठी खूप खूप जागा आहे. कारण 2-2, 3-3 स्वर आहेत, त्याच्यामुळे 2 गंधार आहेत, 2 निषाद आहेत, त्याच्यामुळं त्याला खुलवणं खूप सोपं जात आहे. द ग रे नि सा ध नि प प रे रे ग रे नि सा. म प नि सा नि द सा नि द प म ग रे. हे दे संग उतरते खाली. सा नि द प म ग रे रे ग रे नि सा. इथे बागेश्री टच होतो. असो, याचे भरपूर व्हेरिएशन किंवा भरपूर याच्या स्वरसंगती तयार होतात. आता आपण याची बंदिश गाऊया. 12व्या मात्रेपासून याची उठाण आहे, बंदिश सुरू होते. मोरे मन की बतिया, मोरे मन की बतिया, मोरे मन की बतिया, कैसे करूं अब रे सजनी, कहत बने ना. मोरे मन के बतिया, मोरे मन के बतिया, मोरे मन के जिया की विदा अब कौन सुनेगा, जिया की विदा अब कौन सुनेगा, उन बिन मोहे चैन पड़े ना. मोरे मन के बतिया, मोरे मन के बतिया. आता याची विशेषता अशी सांगतो की ही जी बंदिश चालू आहे ह्याची जी स्थायी आहे ती 12व्या मात्रेपासून उचलली जाते. बघूया. मोरे मन के बतिया, पण अंतरा हा 5व्या मात्रेपासून उचलला जातो आणि मग शेवट तो बरोबर स्थायी 12व्या मात्रेपाशी आणून सोडतो. बघूया. त्याच्यासाठी मोरे मन की एवढ्या लाईन तुम्हाला आधी जोडाव्या लागतात, मग ती 5वी मात्रा पुढे येते. जसं की बघूया. मोरे मन के, इथे तुम्हाला सोडून जिय की विदा अंतरा पिक करायचा. बघूया. मोरे मन के जिया की विदा अब कौन सुनेगा. अशा पद्धतीने तुम्हाला मोरे मन की मग उचलायचा आहे अंतरा. मग तुमचा अंतरा व्यवस्थित कंप्लीट होऊन शेवटी तुम्ही 12व्या मात्रेपाशी ज्या ठिकाणी सुरुवात आहे मोरे मन की त्या ठिकाणी तुम्ही येता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की अंतरा सुरू करताना मोरे मन की हे घ्यायचं आहे. मग तुमची बरोबर 12वी मात्रा येणार आहे शेवट.
आणि जर नाही झालं तर मग तबल्याचा अंदाज पाहिजे. 12व्या मात्रेपाशी तुम्हाला यायचं आहे, तो एक अंदाज पाहिजे. परत घेऊया. धा दिन धिन धा धा दिन धिन धा धा दिन दिन मोरे मन के जिया की विदा अब कौन सुनेगा, जिया की विदा अब कौन सुनेगा, उन बिन मोहे चैन पड़े ना मोरे मन के बतिया, मोरे मन के बतिया, मोरे मन के बतिया, मोरे मन के, मोरे मन के, मोरे मन के बतिया. तर अशा प्रकारे जयजयवंती तुम्ही समजून घ्या, प्रॅक्टिस करत राहा.